आज आपण चटपटीत वाळवणाची मसाला कैरी बनवणार आहोत। मस्त कुरकुरीत अशी चटपटीत मसाला कैरी वर्षभर अगदी छान टिकते। त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला छान अशी तिखट मीठ लावलेली कैरी खायची इच्छा होईल त्यावेळी तुम्ही ही मसाला कैरी नक्कीच खाऊ शकता। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंगा रेसिपीज मध्ये। चला रेसिपीला सुरुवात करूयात। आज ही मसाला कैरी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो वजनी प्रमाणामध्ये कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। आज इथे मला बाजारामध्ये तोतापुरी कैऱ्या मिळाल्या म्हणून मी आज त्याचा उपयोग करणार आहे। पण तुम्हाला जर गावरान कैऱ्या मिळाल्या तर तुम्ही गावरान कैऱ्यांपासून ही मसाला कैरी बनवा, त्याची टेस्ट या कैऱ्यांपेक्षा अजूनच छान लागते। बाजारामधून या कैऱ्या घेताना त्या अशा दाबून बघायच्या, त्या छान अशा कडक लागल्या पाहिजेत। जर त्या मऊ लागल्या तर आपल्या मसाला कैरीला खूप जास्त पाणी सुटतं आणि त्या हव्या तशा कुरकुरीत होत नाहीत। चला सगळ्यात आधी आता आपण या तिन्ही कैऱ्यांची साल व्यवस्थित काढून घेणार आहोत। अशा प्रकारे साल काढून घेतल्याने काय होतं तर आपला जो मसाला आहे तो या कैरीच्या फोडींना व्यवस्थित कोट होतो। शिवाय साली सकट या फोडी वाळवल्यानंतर त्या सालीमुळे जो कचकचपणा लागतो तो साली काढून घेतल्यामुळे अजिबात लागणार नाही। तुम्ही बघू शकता तिन्ही कैरींच्या सगळ्या व्यवस्थित साली मी इथे काढून घेतलेल्या आहेत। आता या कैरींच्या छान आपल्याला उभ्या लांबट अशा फिंगर चिप्स सारख्या फोडी कट करून घ्यायच्या आहेत। आता या कैरीच्या फोडी कट करताना आपल्याला अशा प्रकारे चारी बाजूनी त्याचे थोडे थोडे पोर्शन कट करून घ्यायचे आहेत। या फोडी कट करताना एका गोष्टीची मात्र जरूर काळजी घ्यावी। कैरीमध्ये जी कोय असते किंवा ज्याला आपण बाट म्हणतो त्याला अगदी चिकटून असणारा भाग आपल्याला अजिबात घ्यायचा नाहीये। होतं काय की त्या भागामध्ये असा एक तंतुमय पोर्शन असतो ज्याच्यामुळे आपल्याला या फोडी व्यवस्थित कट करता येत नाही आणि शिवाय त्या वाळवल्यानंतर सुद्धा खाताना चोथ्यासारख्या लागतात। सगळ्या कैऱ्यांचे असे मोठे मोठे पोर्शन्स कट करून घेतल्यानंतर आपण याचे आता छोटे छोटे उभे स्लाइसेस कट करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे उभ्या चिरा देऊन आपल्याला मोठ्या मोठ्या लांबुडक्या आकाराचे फिंगर चिप्स प्रमाणे याचे तुकडे करायचे आहेत। आपल्याला आत्ता जरी या फोडी खूप जास्त जाड वाटत असल्या तरी या फोडी छान सुकवल्यानंतर अगदी छान पातळ होतात आणि कुरकुरीत होतात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या कैरीच्या फोडींची लांबी कमी जास्त करू शकता। तुम्ही बघू शकता अगदी फिंगर चिप्सच्या जाडीचे छान असे कैरीचे पीसेस मी इथं कट करून घेतलेले आहेत। अशाच प्रकारे सगळ्या कैऱ्यांचे तुकडे आपण कापून घेणार आहोत। आता आपल्या सगळ्या कैऱ्या व्यवस्थित अशा लांब पीसेसमध्ये कट करून झालेल्या आहेत। आता या सगळ्या कट केलेल्या कैरीच्या तुकड्यांना आपण मस्त असे काही चटपटीत मसाले लावणार आहोत। सगळ्यात आधी या मसाला कैरीला छान असा लाल रंग येण्यासाठी आपण यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत। त्यासोबतच थोडं तिखटपणासाठी तिखट लाल मिरची आपण अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात घालणार आहोत। आता घालणार आहोत 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पूड। त्यानंतर घालणार आहोत 1 चमचा प्रमाणामध्ये सैंधव मीठ किंवा काळं मीठ। ही मसाला कैरी मुखवास किंवा पाचक म्हणून सुद्धा खाली जाते। यासाठी जिरे पावडर आणि सैंधव मिठाचा उपयोग यामध्ये जरूर केला पाहिजे। आता यामध्ये घालणार आहोत पाव चमचा मिरी पावडर, रंगासाठी अर्धा चमचा हळद, त्यानंतर अगदी अर्धा चमचा आपण यामध्ये साधं मीठ घालणार आहोत आणि सगळ्यात शेवटी घालणार आहोत 3 चमचे पिठी साखर। पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण थोडी का असेना यामध्ये पिठी साखर नक्की घाला। त्याच्यामुळे आपल्या या मसाला कैरीला छान अशी आंबट गोड तिखट अशी मस्त चव येते। आता जास्त वेळ अजिबात न घालवता हे सगळे मसाले आपल्याला अगदी झटपट या कैरीच्या फोडींना कोट करून घ्यायचे आहेत। ही स्टेप करण्यासाठी आपण जर खूप जास्त वेळ लावला तर या कैरीच्या फोडींना पाणी सुटायला सुरुवात होते आणि मग आपण जेव्हा त्यांना वाळवायला ठेवतो तेव्हा त्या काहीशा वातड बनतात, कुरकुरीत बनत नाहीत। तुम्ही बघू शकता हे सगळे मसाले या कैरीच्या फोडींना अगदी व्यवस्थित एकसारखे लागलेले आहेत आणि आता आपल्याला या कैरीच्या फोडी कडक उन्हामध्ये छान 2 ते 3 दिवस वाळवून घ्यायच्या आहेत। आता या कैरीच्या फोडी वाळवायच्या कशावर? काही नाही, असे छान एक स्टीलचं ताट घ्यायचं, त्यामध्ये
थोड्या थोड्या अंतरावर एक एक फोड आपल्याला ठेवायची आहे। तुम्ही जर खूप जास्त एकमेकांना चिकटून या फोडी वाळवायला ठेवल्यात तर या कैरीच्या फोडींना पाणी सुटायला सुरुवात होते। त्यामुळे अगदी कटाक्षाने या कैरीच्या फोडी आपल्याला अशा थोड्या थोड्या अंतरावर एकमेकांपासून ठेवायच्या आहेत। अशाच प्रकारे या सगळ्या कैरीच्या फोडी मी 3 मोठ्या ताटांमध्ये छान अशा पसरवून घेतलेल्या आहेत आणि ही कैरी पसरलेली ताटं 3 दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला ठेवायची आहेत। म्हणजे या कैरीच्या फोडींमधलं सगळं मॉइश्चर निघून जाईल आणि त्या छान वाळल्यानंतर कुरकुरीत बनतील। आवाजावरून तर तुम्हाला कळालंच असेल, 3 दिवस छान कडक उन्हात या फोडी वाळवून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपली कुरकुरीत चटपटीत मसाला कैरी तयार झालेली आहे। ही मसाला कैरी आपण एका हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून ठेवणार आहोत, जेणेकरून ती अगदी छान वर्षभर टिकेल आणि आपण पूर्ण वर्षभर या मसाला कैरीचा आस्वाद घेऊ शकू। तुम्ही बघू शकता, सुरुवातीला या फोडी आपल्याला किती जाड वाटत होत्या, पण आता वाळवल्यानंतर त्या अगदी चिप्स सारख्या पातळ झालेल्या आहेत। खवय्यांनो, मला खात्री आहे की ही मसाला कैरी बघितल्या बघितल्या माझ्यासारखंच तुमच्या तोंडाला सुद्धा अगदी पाणी सुटलं असणार आहे। मग वाट कशाला बघायची, लगेचच ही अगदी साधी सोपी झटपट होणारी मसाला कैरी तुम्ही सुद्धा बनवा आणि वर्षभर छान चटपटीत कैरीचा आस्वाद घ्या। आणि हो, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।